हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि आता आपल्याला बेस्ड ऑन द कंटेंट वी हॅव लर्न त्याच्यावरचे काही क्वेश्चन सोडवायचे आहेत. ओके, त्याला आपण चेक पॉइंट्स म्हणतो. थोडेसे चेक पॉइंट सॉल्व्ह करूया. बघा, याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय येणार बघा. द युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आर. ओके, युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आठवतंय का बघा. ते युनिट असतं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर असतं ना, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सो अकॉर्डिंग टू दिस न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरचा आन्सर काय येणार आहे. सी आन्सर इज द करेक्ट. त्याच्यानंतर ऍज द टेम्परेचर ऑफ वॉटर इन्क्रीजेस इट्स विस्कोसिटी. टेम्परेचर वाढल्यावर विस्कोसिटी काय होते. when temperature increases viscosity decreases. Okay, when temperature increases viscosity decreases. त्याच्यानंतर rate of flow of liquid in a tube of radius r length l whose ends are maintained at pressure p is v is equal to. आता rate of flow चं इक्वेशन दिलंय. v is equal to pi n p r raised to 4 upon eta l where eta is the coefficient of viscosity, then n is equal to. आता आपल्याला माहित आहे की व्हॉल्यूम फ्लो रेटला आपण इथे फी सिंबल वापरलेला आहे, आपण क्यू सिंबल वापरतो. आणि व्हॉल्यूम फ्लो रेटचा फॉर्म्युला आठवतोय का बघा. पाय डेल्टा पी इंटू पाय पी रेस टू 4 डेल्टा पी पाय इंटू आर रेस टू 4, बरोबर आहे ना. आर रेस टू 4 अपॉन 8 इटा एल असा फॉर्म्युला असतो. व्हॉल्यूम फ्लो रेटचा फॉर्म्युला काय असतो. डेल्टा पी म्हणजे प्रेशर डिफरन्स इंटू पाय आर रेस टू 4 अपॉन 8 इटा एल. आता या दोन इक्वेशनचं कंपॅरिझन केलं तर डेल्टा पी ला इथं पी आहे, आर रेस टू 4 ला आर रेस टू 4 आहे, पाय ला पाय देखील इथं आहे. ओके, इटा एल देखील आहे इथं दोन्ही साईडला. परंतु इथं या इक्वेशन मध्ये एन आहे आणि या इक्वेशन मध्ये काय आहे, या टर्म्स व्यतिरिक्त 1/8 आहे. सो एन शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, 1/8 असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. टू कॅपिलरी ट्यूब्स. कॅपिलरी म्हणजे स्मॉल रेडियस असणारे ट्यूब्स आहेत. ऑफ सेम लेंथ बट डिफरंट रेडियाई R1 R2 are fitted in parallel to the bottom of a vessel. The pressure head is P. What should be the radius of single tube that can replace the two tubes so that rate of flow is same as before. म्हणजे इथं क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. दोन ट्यूब आहेत, त्या सेम लेंथच्या आहेत परंतु डिफरंट रेडियसचे आहेत. So for example, this is the first tube and this is the second tube. दोन्हीची लेंथ एल आणि एलच आहे, परंतु रेडियस, पहिल्याची रेडियस फॉर एक्झाम्पल किती आहे, R1 आहे आणि दुसऱ्याची रेडियस किती आहे, R2 आहे. प्रेशर हेड म्हणजे दोन्हीकडचा प्रेशर डिफरन्स, ही साइड आणि ही साइड दोन्ही मध्ये प्रेशर डिफरन्स किती अप्लाय केलेला आहे, अक्रॉस टू एंड्स, दॅट इज इक्वल टू पी एवढा प्रेशर डिफरन्स अप्लाय केलेला आहे. व्हॉट शुड बी रेडियस ऑफ सिंगल ट्यूब, म्हणजे तेवढ्याच लेंथची काय करायची आहे, तेवढ्याच लेंथची आपल्याला एक सिंगल ट्यूब घ्यायची आहे. ओके, सो दॅट रेट ऑफ फ्लो इज सेम ॲज बिफोर. आता बघा, पहिल्या पाईप मधून रेट ऑफ फ्लो काय असणार आहे, Q1 असणार आहे. दुसऱ्या पाईप मधून रेट ऑफ फ्लो किती असणार आहे, Q2 असणार आहे. ओके, आता या दोन ट्यूब ऐवजी एकच ट्यूब आपल्याला अशी वापरायची आहे की जेणेकरून काय झालं पाहिजे, दोन्ही पाईप मधून जेवढा आपल्याला व्हॉल्यूम फ्लो रेट मिळतोय, ओके, तेवढाच सिंगल पाईप मधून मिळायला पाहिजे. मग या दोन पाईप ऐवजी काय करणार मी, इथं सिंगल पाईप ड्रॉ करणार आहे लाईक दिस. ठीक आहे, याच्यामधून किती लिक्विड बाहेर पडायला पाहिजे, दोन्ही एवढं, म्हणजे Q1 प्लस Q2 बाहेर पडायला पाहिजे. ठीक आहे, Q1 प्लस Q2 एवढे लिक्विड या एका पाईप मधून बाहेर पडायला पाहिजे. तर याची रेडियस विचारली, याची रेडियस सपोज कॅपिटल आर असेल, लेंथ आपल्याला दोन्ही एवढीच ठेवायची आहे. ओके, तर कसं सॉल्व्ह करता येईल बघा. म्हणजे याचा थर्ड पाईप मधली, सिंगल पाईप मधला व्हॉल्यूम फ्लो रेट Q असेल तर Q शुड बी काय असलं पाहिजे, Q1 प्लस Q2 असलं पाहिजे. लक्षात येते का बघा, Q मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, Q1 प्लस Q2. म्हणजे दोन्ही पाईप मिळून जेवढा व्हॉल्यूम फ्लो रेट तयार करतात तेवढाच सिंगल पाईपनं प्रोड्यूस झाला पाहिजे. आता या एका पाईपनं प्रोड्यूस केलेला व्हॉल्यूम फ्लो रेट, आताच इक्वेशन आपण बघितलं, व्हॉल्यूम फ्लो रेटचं इक्वेशन जे Qचं इक्वेशन जे आहे ना, ते आपल्याला पार्ट पाहिजे, पाय पी आर रेस टू 4 अपॉन 8 इटा एल. हे इक्वेशन पार्ट पाहिजे बघा, इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. एखाद्या पाईप मधून किती मीटर क्यूब ऑफ वॉटर पर सेकंड म्हणजे व्हॉल्यूम फ्लो रेट किती होतोय त्याचा फॉर्म्युला असतो पाय पी आर रेस टू 4 अपॉन 8 इटा एल.
ओके, मग आता बघा लेफ्ट हँड साइडला लिहूया पाय. प्रेशर डिफरन्स दोन्ही पाईपला असणार तेवढा एका पाईपला अप्लाय करायचा आहे. रेडियस काय असणार आहे मोठ्या पाईपची, सिंगल पाईपची फॉर एक्झाम्पल कॅपिटल आर असेल रेस टू 4 डिवायडेड बाय 8 इटा आणि लेंथ त्याची तेवढीच आहे, दोन्ही एवढीच लेंथ याची घ्यायची आहे, इज इक्वल टू पाय पी R1 रेस टू 4 अपॉन 8 इटा एल काय येणार आहे हे पहिल्या पाईपचा व्हॉल्यूम फ्लो रेट येणार आहे प्लस पाय पी R2 रेस टू 4 डिवायडेड बाय 8 इटा एल. आता याच्यामधल्या कॉमन टर्म सगळ्या कॅन्सल होतील. पाय पी अपॉन 8 इटा एल कॅन्सल होईल. पाय पी अपॉन 8 इटा एल शिल्लक राहणार आहे कॅपिटल आर रेस टू 4 इज इक्वल टू R1 रेस टू 4 प्लस काय येणार आहे R2 रेस टू 4 येणार आहे. ओके, तर मोठ्या पाईपची रेडियस किती ठेवायला पाहिजे, R इज इक्वल टू R1 रेस टू 4 प्लस R2 रेस टू 4 रेस टू काय असलं पाहिजे 1/4 असलं पाहिजे. दोन्ही साईडचं काय केलेलं आहे फोर्थ रूट काढलेला आहे. सो दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे दोन पाईप ऐवजी एकच पाईप जर वापरायची झाली तर त्याची रेडियस एवढी असली पाहिजे R1 रेस टू 4 प्लस R2 रेस टू 4 रेस टू 1/4. सो आन्सर याच्यामध्ये हे आन्सर नाहीये. सो करेक्ट आन्सर येणार आहे नन ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. द टर्मिनल व्हेलॉसिटी फी ऑफ ए स्मॉल स्टील बॉल ऑफ रेडियस r falling under gravity through a column of viscous liquid of coefficient of viscosity eta depends on mass of the ball m, acceleration due to gravity g, coefficient of viscosity eta and radius r. Which of the following relation is dimensionally correct? आता डायमेन्शनली करेक्ट म्हणजे काय येणार आहे, लेफ्ट हँड साइडचं जे डायमेन्शन आहे तेच काय असलं पाहिजे, राईट हँड साइडचं डायमेन्शन असलं पाहिजे. आता बघा लेफ्ट हँड साइडला टर्मिनल व्हेलॉसिटी आहे म्हणजे लेफ्ट हँड साइडचं डायमेन्शन काय येणार आहे m0 L1 t-1 हे स्पीडचं डायमेन्शन असतं इज इक्वल टू फक्त राईट हँड साइडचं प्रत्येक ऑप्शन मध्ये डायमेन्शन ठेवून तुम्हाला चेक करावं लागणार आहे. ओके, m म्हणजे काय येणार आहे मास असणार आहे m1, g म्हणजे काय आहे दॅट इज L1 t-2 दॅट इज ऍक्सेलरेशन आहे ना. त्याच्यानंतर रेडियस म्हणजे काय येणार आहे दॅट इज L1 डिवायडेड बाय इटाचं डायमेन्शन पाठ पाहिजे, ते डायमेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. इटाचं डायमेन्शन काढायचं असेल तर आपण काय करू शकतो, आपला जो याचा फॉर्म्युला आहे कुठला, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून आपण त्याचं डायमेन्शन काढू शकतो. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी नुसार काय असतं, फोर्स इज इक्वल टू इटा ए डीव्ही बाय डीएक्स. याच्यावरून डायमेन्शन अगोदर काढूया आणि ते तिथे युज करूया. सो इटा इज इक्वल टू F डिवायडेड बाय A dphi बाय dx असं आहे ना. फोर्सचं असतं m1 L1 t-2, एरियाचं असतं L2 आणि dphi बाय dx असतं t-1 असतं आणि त्याच्यामुळे डायमेन्शन येणार m1 L-1 t-1. सो इटाचं हे डायमेन्शन लक्षात ठेवा m1 L-1 t-1. ते जर इथं प्लेस केलं m1 L1 t-1. आता बघा m1 m1 कॅन्सल होतंय, L1 कॅन्सल होणार आणि एक L1 राहणार, बरोबर आहे ना. अजून याच्यामध्ये काय राहणार t-1 न्यूमरेटरला गेलं तर t-2 होणार. त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन करेक्ट येऊ शकत नाही, फर्स्ट ऑप्शन इनकरेक्ट येतोय. या पद्धतीने काय करावं लागेल, सगळे डायमेन्शन प्लेस करून बघावं लागणार आहे. फर्स्ट ऑप्शन तर इनकरेक्ट येतोय. सेकंड ऑप्शन बघूया, mg इटा r सगळ्याचं मल्टिप्लिकेशनच आहे. आता mg इटा r सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर m1 आणि m1 चं ऍडिशन होणार आहे, मल्टिप्लिकेशन सगळ्याच टर्म्सचं केलं तर, त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन देखील रॉंग येणार आहे. थर्ड mg बाय इटा r, mg हे m आहे, हे g आहे, डिवायडेड बाय इटा डिवायडेड बाय r म्हणजे डिनॉमिनेटरला आता L1 येणार इथं, हे L1 कॅन्सल होणार आणि डिनॉमिनेटरला L1 येणार आहे. आणि तसं केलं तर काय होणार आहे, m0 येणार, L-1 येते मग. ओके, m1 कॅन्सल होणार, L1 रेस टू काय येणार आहे
-1 आणि काय येणार पुढे बघा, t⁻⁻1 येणार आहे. t⁻⁻1 ओके आहे, परंतु L1/L2 म्हणजे L-1 येणार. M1 L-1 आहे ना, सॉरी इथे L-1 आहे सर, M1 L-1. तर याच्यामध्ये काय होणार आहे, L-1 L1 कॅन्सल होत आहे, M1 M1 पण कॅन्सल होत आहे आणि काय होणार आहे, इथे शिल्लक काय राहणार मग, L1 t-1 राहणार. म्हणजे हे थर्ड ऑप्शन करेक्ट येतोय बघा, थर्ड ऑप्शन करेक्ट येतोय. सगळे डायमेन्शन फक्त प्लेस करून तुम्ही एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करून बघा. थर्ड ऑप्शन करेक्ट येतोय म्हणजे फोर्थ पण इनकरेक्टच असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेशिओ ऑफ टर्मिनल व्हेलॉसिटीज ऑफ टू ड्रॉप्स ऑफ रेडियस r अँड r/2. आता टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा, 2/9 r⁴. आठवतंय का बघा फॉर्म्युला, 2/9 r⁴ इन ब्रॅकेट ρ - सिग्मा × g डिवायडेड बाय इटा. हा फॉर्म्युला पाठच करावा लागेल. तर याच्यावरून लक्षात येते की टर्मिनल व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, रेडियस स्क्वेअर आहे. मग या दोन व्हेलॉसिटीचा रेशो काढायचा आहे v1/v2. दोन ड्रॉपच्या व्हेलॉसिटीचा टर्मिनल व्हेलॉसिटीचा रेशो काढायचा आहे v1/v2. v1/v2 इज इक्वल टू r1/r2 काय येणार आहे, स्क्वेअर येणार आहे. सो r1 म्हणजे r आहे, r2 म्हणजे r/2 आहे, याचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर होणार आहे. दॅट इज इक्वल टू काय येणार आहे, 4 इज द आन्सर. सो डी इज द करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, an air bubble rises from the bottom of lake of large depth. The rising speed of air bubble will be. आता हे आपण टर्मिनल व्हेलॉसिटीच्या कन्सेप्ट मध्ये बघितलेलं आहे. बॉटम ऑफ सी वरून, बॉटम ऑफ लेक वरून एखादा एअर बबल वर येत असेल तर त्याची व्हेलॉसिटी सुरुवातीला वाढत जाते, मॅक्सिमम होते आणि तिथून पुढे तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं वर येतो. सो इन्क्रीजिंग इन द बिगिनिंग असं पाहिजे अँड देन इट विल बिकम कॉन्स्टंट. सो सी ऑप्शन विल बी करेक्ट, इन्क्रीजिंग इन द बिगिनिंग. Two equal drops of water are falling through air with the steady speed v. If drops coalesce, the new velocity will be. हा क्वेश्चन ऑलरेडी आपण सोडवलेला आहे. एकदा रिव्हिजन म्हणून पाहिजे तर पुन्हा एकदा सोडवू शकतो. बघा, सुरुवातीला दोन ड्रॉप जे आहेत ते r रेडियसचे आहेत, स्मॉल r रेडियसची. ओके, आणि याचं टर्मिनल स्पीड किती आहे, v आहे. आता दोन्ही कंबाईन झाल्यावर नवीन रेडियस किती होणार आहे, तर हे आपण ऑलरेडी बघितलंय की ज्यावेळी दोन ड्रॉप कंबाईन होतात त्यावेळी मोठ्या ड्रॉपची रेडियसचा क्यूब इज इक्वल टू त्या छोट्या ड्रॉपच्या रेडियसचा क्यूबची सम असतं, बरोबर आहे ना. कारण या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं ना. हे ऑलरेडी आपण सोडवलंय बघा मागच्या लेक्चरला. 4/3 πr क्यूब इज इक्वल टू 4/3 πr1 क्यूब प्लस 4/3 πr2 क्यूब असं होणार ना ते. म्हणजे कॅपिटल r क्यूब इज इक्वल टू काय होणार आहे, 2 टाइम्स डायरेक्टली r क्यूब होणार आहे, कारण दोन्ही ड्रॉपची रेडियस स्मॉल r आहे. म्हणजे r क्यूब प्लस r क्यूब म्हणजे 2r क्यूब. म्हणजे बिग ड्रॉपची जी रेडियस होणार आहे ती किती होणार आहे, r इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2 इंटू स्मॉल r होणार आहे. म्हणजे कॅपिटल R इज इक्वल टू काय होणार आहे, 2 चा क्यूब रूट इंटू स्मॉल r. म्हणजे दोन ड्रॉप कोएलेस झाली म्हणजे कंबाईन झाले. कंबाईन झाले तर काय होणार आहे, बिग ड्रॉपची रेडियस 2⁻⁴ इंटू r होणार आहे. आता टर्मिनल स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r² असतं ना. सो मोठ्या ड्रॉपच्या रेडियसचा मोठ्या ड्रॉपचं टर्मिनल स्पीड डिवायडेड बाय छोट्या ड्रॉपचं टर्मिनल स्पीड इज इक्वल टू मोठ्या ड्रॉपची रेडियस डिवायडेड बाय छोट्या ड्रॉपची रेडियस स्क्वेअर होणार ना. आता मोठ्या ड्रॉपची रेडियस इथे ठेवली तर 2⁻⁴ डिवायडेड बाय r म्हणजे काय होणार आहे, 2⁻⁴ r डिवायडेड बाय r म्हणजे r कॅन्सल होणार आहे. 2⁻⁴ राहणार आणि त्याचा स्क्वेअर होणार आहे, 2⁻² होणार, 2⁻²/3. ओके, 2⁻² टाइम्स v म्हणजे आन्सर काय येणार आहे, सी आन्सर येणार आहे. सी आन्सर इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर फ्रॉम अमंग अस द फॉलोइंग कर्व विच वन शोज द व्हेरिएशन ऑफ वेलोसिटी v विथ टाइम t फॉर ए स्मॉल साइज्ड स्फेरिकल बॉल फॉलिंग वर्टिकली इन अ लॉन्ग कॉलम ऑफ विस्कस लिक्विड. पुन्हा एकदा ही टर्मिनल व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आहे, टर्मिनल व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आहे.
आणि याच्यामध्ये काय विचारलंय, कुठला याच्यातला ग्राफ करेक्ट आहे असं विचारलंय. ओके, फ्रॉम अमंगस्ट द फॉलोइंग कर्व विच वन शोज द व्हेरिएशन ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टी. सो व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टी चा ग्राफ काढायचा आहे. इथं फी आणि इथं टी पाहिजे. देर मे बी प्रिंटिंग मिस्टेक. फी टीचा कुठला करेक्ट ग्राफ असणार आहे. तर आपल्याला हे माहित आहे की फ्रीली फॉलिंग बॉडीची व्हेलॉसिटी कशी चेंज होते मी तुम्हाला सांगितलंय. सुरुवातीला 0 असते, नंतर ती वाढत 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 जाते आणि वाढत खाली येईल तसं वाढत जाते आणि वाढत गेल्यानंतर काय होते, एका सर्टन मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचते आणि तिथून पुढे कॉन्स्टंट राहते. असा कुठला ग्राफ आहे याच्यामध्ये? तर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढत गेली पाहिजे आणि तिथून पुढे कॉन्स्टंट राहिले पाहिजे. सो डी इज द ग्राफ. बघा, व्हेलॉसिटी अशी ग्रॅज्युअली वाढत 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 जाणार आणि फायनली काय होणार आहे, कॉन्स्टंट होणार. सो डी इज द करेक्ट ग्राफ. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, अ स्पेरिकल बॉल ऑफ रेडियस 3 into 10⁻⁻⁴ meter. Radius is given as 3 into 10⁻⁻⁴ meter. Density 10⁴ kg per meter cube. Falls freely under gravity through a distance h before entering a tank of water. If after entering the water the velocity of ball does not change, what is the velocity of h? Coefficient of viscosity is also given. It is 9.8 into 10⁻⁻⁶ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. म्हणजे SI सिस्टीम मध्ये दिलेले आहे. हे पॉइज मध्ये दिलेलं असेल तर डिवाइड बाय 10 करावं लागतं, माहिती आहे ना. क्वेश्चन मध्ये दिलंय काय की h हाईट वरून वॉटरच्या सरफेसच्या वर h हाईट वरून काय केलेलं आहे, एक बॉडी ड्रॉप केलेली आहे. हे खाली येईल तसं त्याची व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय, सरफेसला स्ट्राईक झाल्यानंतर तिथून पुढे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली जाते. आता आपल्याला माहित आहे की एखाद्या लिक्विड किंवा फ्लुइड मधून एखादी बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर जात असेल तर ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, टर्मिनल व्हेलॉसिटी असते. माहिती आहे ना, टर्मिनल व्हेलॉसिटी. कारण कुठल्याही लिक्विड मध्ये एखादी बॉडी ड्रॉप केली, लिक्विड किंवा फ्लुइड असेल, एखादी बॉडी ड्रॉप केली तर व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते, मॅक्सिममला पोहोचते आणि तिथून पुढे तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली जातो. ती जी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असते ना त्याला टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं हेच सांगितलेलं आहे की एअर मधून वॉटरच्या सरफेस पर्यंत येईपर्यंत व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे, बरोबर. आणि वॉटरच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर ते कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने आत जात आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतं माहितीये का, आता आपण 1D मध्ये हे स्टडी केलेलं आहे की बॉडी h हाईट वरून ड्रॉप केली तर त्याला h हाईट मधून खाली आली तर त्याला किती व्हेलॉसिटी मिळते, v इज इक्वल टू √2gh एवढी व्हेलॉसिटी मिळते. हे माहिती पाहिजे. एखादी बॉडी h हाईट वरून ड्रॉप केली ना तर त्याला किती व्हेलॉसिटी मिळते, h हाईट मधून खाली आल्यानंतर √2gh एवढी व्हेलॉसिटी मिळते. आणि म्हणजे थोडक्यात वॉटरला स्ट्राईक होताना ते किती व्हेलॉसिटीने स्ट्राईक होणार किंवा वॉटरमध्ये एंटर होत असताना किती व्हेलॉसिटीने एंटर होणार आहे, √2gh या व्हेलॉसिटीने एंटर होणार आहे. ठीक आहे. आणि तिथून पुढे √2gh या व्हेलॉसिटीने काय होणार आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली जाणार असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं याचा अर्थ की टर्मिनल व्हेलॉसिटी काय असणार आहे, √2gh असणार आहे. लक्षात आलं का बघा. एक स्पेरिकल बॉल जो आहे तो h हाईट वरून ड्रॉप केलाय. ओके, h हाईट वरून ड्रॉप केल्यानंतर वॉटरच्या सरफेसला रीच होईपर्यंत त्याला एवढी व्हेलॉसिटी मिळालेली असणार आहे आणि वॉटरमध्ये एंटर केल्यानंतर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली जातोय असं दिलंय. म्हणजे ज्या व्हेलॉसिटीने स्ट्राईक होणार आहे त्याच कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने काय होणार आहे, तो खाली जाणार आहे. तर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी. म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे, √2gh येणार आहे. मग टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाठ पाहिजे, 2/9 r² इन ब्रॅकेट ρ - सिग्मा into g divided by eta is equal to √2gh. तर आपल्याला ती हाईट काढायला सांगितली. मग आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार सगळं. ओके, सो दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. म्हणजे किती होणार आहे, 4/81 r⁴ ρ - सिग्मा ब्रॅकेट स्क्वेअर g² divided by eta square is equal to 2gh. So h चा फॉर्म्युला येणार आहे 4/81 r⁴
रो मायनस सिग्मा ब्रॅकेट स्क्वेअर, एक जी कॅन्सल होईल, म्हणजे एक जी इथं राहणार, हे जी आणि हे जी गेलं, ओके, डिवायडेड बाय फक्त 2 होणार आहे. 2 ने या 4 ला डिवाइड करूया म्हणजे 2च राहील इथं, म्हणजे डिनॉमिनेटरला इटा स्क्वेअर फक्त राहणार आणि इथं 2 राहणार आहे. Okay, so this calculation is required to be done. So 2 by 81 r raised to 4, radius raised to 4 येणार आहे, म्हणजे 3 चा स्क्वेअर 9, 9 चा स्क्वेअर 81, हे 81च येते, इंटू 4 raised to -4 चा raised to 4 -16 होणार. बरोबर आहे का बघा? 3 into 10 raised to -4 चा डायरेक्टली raised to 4 लिहिला, तो 81 into 10 raised to -16 होणार आहे. इन ब्रॅकेट रो म्हणजे 10 raised to 4 आहे, म्हणजे 10 into 10 raised to 3 लिहितो बेस्ट वे, म्हणजे 10 raised to 4 सबट्रॅक्शनला बरं पडेल. आणि सिग्मा म्हणजे वॉटर ना, वॉटरची डेन्सिटी दॅट इज 10 raised to 3 असतं. जी ची व्हॅल्यू 9.8 डिवायडेड बाय इटा स्क्वेअर म्हणजे 9.8 इंटू 9.8 इंटू 10 raised to -12. ओके, तर हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. So here 81 cancel, 9.8 cancel, h is equal to 2 ना 9.8 ला डिवाइड करूया, 4.9 होणार इथं, 4.9. सो न्यूमरेटरला काय राहणार आहे, 10 raised to -16 इंटू 10 into 10 raised to 3 minus 10 raised to 3, म्हणजे 10 raised to 10 raised to 3 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 10 - 1 म्हणजे 9 डिवायडेड बाय 4.9 into 10 raised to -12. सो 9 डिवायडेड बाय 4.9 एवढं राहणार, इंटू 10 raised to किती होणार आहे, -16 + 3 म्हणजे -13, -13 बाय -12 म्हणजे 10 raised to -1. सो हाईट जी आहे ती एवढी येणार आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचा स्क्वेअर पण आहे, सॉरी याचा स्क्वेअर करायचा राहिला. स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे बघा आता, हे 9 into 10 raised to 3 चा स्क्वेअर होणार, म्हणजे 9 into 10 raised 81 into 10 raised to 6 होणार, सॉरी, म्हणजे इथं किती होणार आहे, दॅट इज 81 as it is divided by 4.9 into 10 raised to 2 होणार आहे. ओके, आणि हे जे आन्सर येणार मग त्याच्यावर कॅल्क्युलेशन केलं तर 81 डिवायडेड बाय 4.9 करा, म्हणजे 810 डिवायडेड बाय 49, अप्रॉक्सिमेटली 5 घेऊन जरी आन्सर काढलं 4.9 च्या ठिकाणी 5 आणि 80 च्या ठिकाणी 81 च्या ठिकाणी 80 कन्सिडर केलं, 80 बाय 5 म्हणजे किती होणार, 16 होणार, 16 into 10 raised to 2 किंवा 1.6 into 10 raised to 3 च्या आसपास आन्सर येणार आहे. अप्रॉक्सिमेटली सांगितलं, हे एक्झॅक्ट नव्हे. 1.6 into 10 raised to 3. ओके, याचा आन्सर किती आहे, सो फर्स्ट आन्सर येणार याच्यामध्ये 1.65 into 10 raised to 3.